Welcome students to the online platform of Abhinav Science Academy. Today we are going to start with a new chapter in class 12 mathematics, and that is nothing but vector and 3D. 3D stands for three-dimensional geometry, okay? Or you can see the name of the chapter as 3D geometry. Okay. So to start with this chapter carries a weightage of around 8 marks in the state board examination, that is your 12th standard board examination. 5 to 6 MCQs in MSTCT examination and 2 to 3 MCQs in JEE Mains exam. Okay. Means थोडक्यात सांगायचं झालं बाळांनो तर हा चॅप्टर एक फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपल्या पूर्ण सिलेबसचा फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ बोर्ड ऑल्सो फ्रॉम द CET and from the JEE Mains. Okay. Now this chapter vector and 3D is a part of the section of mathematics vector algebra. Vector algebra comprises of two chapters, that is vector and three-dimensional plane and line and plane. Okay. In vector and 3D, I have written here what is vector and 3D is all about. Next one is the line and plane. आता बाळांनो vector and 3D शिकल्यानंतर आपला नेक्स्ट चॅप्टर जो आहे इन सक्सेशन, दॅट इज नथिंग बट आवर लाइन एंड प्लेन चॅप्टर. ठीक आहे. आता लाइन एंड प्लेन चॅप्टर बद्दल बोलायचं झालं तर लाइन एंड प्लेन चॅप्टर इज ऑल्सो देअर फॉर 6 to 8 मार्क्स इन बोर्ड एक्झामिनेशन. ठीक आहे. ओके. देन in a CET exam it also carries 3 to 4 MCQs, and in a JEE Mains exam it also carries 2 to 3 MCQs. Okay. What does this mean is जर बाळांनो तुम्ही हे दोन चॅप्टर प्रिपेअर केलात म्हणजे वेक्टर अल्जेब्रा हा सेक्शन जर कंप्लीट केलात ना तुम्ही तर तुम्ही बघू शकता हे 8 आणि हे 6 असे 14 मार्क्स इथं तयार होतात तुमचे. ठीक आहे. त्यानंतर इथं एक 5 ते 6 MCQ, इथं एक 3 ते 4 MCQs म्हणजे एक 10 to 12 MCQs तुमचे किंवा ॲटलिस्ट 10 MCQs तरी तुम्हाला मिळतात बाळांनो इथं. आणि JEE मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं बाळांनो हा चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बिकॉज इथं 2 to 3 MCQs आणि इथं 2 to 3 MCQs. ओके. म्हणजे तुम्ही मिनिमम एक 4 MCQs आणि मॅक्सिमम 6 MCQs ह्या पूर्ण एका ह्या सेक्शनमधनं म्हणजे फक्त 2 चॅप्टरवरनं एक्सपेक्ट करू शकता. ओके. दिस इज वाय दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ मीन्स टोटल. म्हणजे आता काय बोर्ड किंवा CET किंवा JEE मेन्स असं म्हणायची काही आवश्यकता नाही आहे. हा पूर्ण सेक्शनच बाळांनो तिन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आता मग बाळांनो आपण ह्या चॅप्टरची जराशी सुरुवात करूयात ज्यामध्ये वेक्टर आणि 3D मध्ये आपण काय काय बघणार आहोत. पहिल्यांदा जरासं बाळांनो आपण फिजिक्समध्ये जाऊयात. ठीक आहे. माझा पण काय आवडता विषय नाही आहे पण सुरुवातच बाळांनो इथनं झालेलं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड स्केलर क्वांटिटी गाइस. ठीक आहे. स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी इथूनच आपण सुरुवात केली होती बाळांनो इफ यू रिमेंबर इन द फिजिक्स ऑल्सो. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे काय बाळांनो ज्या क्वांटिटीला एक्सप्रेस होण्यासाठी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडची गरज आहे. मॅग्निट्यूड ओनली. ठीक आहे. मॅग्निट्यूड ओनली अशा सगळ्या क्वांटिटीजना आपण काय म्हणतोय स्केलर क्वांटिटीज म्हणतोय. आणि ज्या क्वांटिटीजना मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन लागते बाळांनो. ठीक आहे. अशा क्वांटिटीजना आपण काय म्हणतोय वेक्टर क्वांटिटीज म्हणतोय. सो ॲज यू कॅन सी स्केलर क्वांटिटीची एक्झाम्पल ही सगळी तुम्ही बाळांनो बघितलेले आहात. ठीक आहे. वेक्टर क्वांटिटीची बाळांनो ही सगळी एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहेत. हे सगळं PDF मध्ये अवेलेबल होईल बाळांनो. यू कॅन रीड इट. ॲज फार ॲज मॅथमॅटिक्स इज कन्सर्न ऑर दिस चॅप्टर वेक्टर अल्जेब्रा इज कन्सर्न आपण स्केलर क्वांटिटीज इन दिस चॅप्टर विल बी रिप्रेझेंटेड बाय रियल नंबर्स. Okay. So real numbers means our scalar quantities. Okay. What are vector quantities? Vector quantities म्हणजे बाळांनो yes obviously. ठीक आहे. आता हे वेक्टर क्वांटिटीज म्हणजे काय असणार आहे हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं. ठीक आहे. सो रिअल नंबर्स म्हणजे तुम्हाला कळालं असेल जे काय आपण नंबर्स यूज करतो ना ते सगळे नंबर्स म्हणजे तुमचे कोण आहेत स्केलर्स आहेत. जे सगळे नंबर सोडून आता ठीक आहे जाऊयात बाळांनो ह्या पॉईंटवरती जाऊयात आपण. ठीक आहे. चला. सो नेक्स्ट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर ऑर व्हॉट इज ॲक्च्युअली वेक्टर इन दिस चॅप्टर हे आपल्याला बघायचं आहे. सो बघा बाळांनो इथे बाळांनो एक डायग्राम किंवा डेफिनेशन लिहिलेली आहे. वेक्टर इज नथिंग बट अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट. ठीक आहे. डायरेक्टेड लाईन सेगमेंट याच्यामध्ये 2 शब्द आलेले बाळांनो. पहिली गोष्ट म्हणजे लाईन सेगमेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्टेड. सो इथे ही डायग्राम आहे बाळांनो तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी ड्रॉ केलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे बाळांनो तुम्हाला माहिती असेल पाहिजे लाईन म्हणजे काय असते. सो व्हॉट इज अ लाईन. लाईन इज अ समथिंग विच हॅज इन्फायनाइट लेंथ बाळांनो. ठीक आहे. सो इन्फायनाइट लेंथ आहे. ह्याचा बाळांनो तुम्ही एक सेगमेंट घ्यायचा आहे. सो लेट्स से बाळांनो दिस इज पॉईंट A अँड दिस इज पॉईंट B. सो दिस AB इज अ सेगमेंट कारण बाळांनो ह्याची एक फायनाइट लेंथ आहे. ठीक आहे. ही फायनाइट लेंथ आहे. याला फायनाइट लेंथ आहे. ठीक आहे. जी काय असेल ती. ठीक आहे. आता ह्या सेगमेंट AB वरती तुम्हाला एक पॉईंट A दिसायला इथं आणि दुसरा पॉईंट B दिसायला आला. ठीक आहे. इथं किंवा हा सेगमेंट मी सपोज करा इथं नको घ्यायला. ह्यालाच आपण जरासं असं खालती ड्रॉ करायचं. सपोज काय बाळांनो इथं ड्रॉ केला.
This is your A and this is your B. Now this segment AB has a finite length, let's say 5 units. म्हणजे जे काय असेल बाळांनो ते युनिट्स आपण इथं कन्सिडर करू शकतोय. फॉर एक्झाम्पल 5 सेंटीमीटर, 5 मिलीमीटर, 5 किलोमीटर, ठीक आहे, अँड सो ऑन. ठीक आहे. सो ह्या ए बीला ज्याला एक फायनाईट लेंथ दिलेली आहे बाळांनो, त्या ए बीला मी जर डायरेक्शन दिली, आता हा ॲरो तुम्हाला दिसायला लागलाय. व्हॉट डज दिस मीन इज दिस इज नाव अ वेक्टर. का? पहिली गोष्ट म्हणजे बाळांनो हा लाईन सेगमेंट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळांनो ह्याला डायरेक्शन आहे. इट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम ए टू बी असं म्हणतोय बाळा आपण. इट इज गोइंग फ्रॉम ए टू बी. सो बाळांनो दिस इज युअर डायरेक्शन अँड दिस इज युअर मॅग्निट्यूड. ठीक आहे, मॅग्निट्यूड म्हणजे बाळांनो ह्याला हे झालं तुमचं डायरेक्शन आणि हे झालं बाळांनो तुमचं मॅग्निट्यूड. आणि हेन्स नाव दिस टोटल will be called as vector. This total will be called as vector because it has direction as well as magnitude. आणि ज्या क्वांटिटीला बाळांनो एक्सप्रेस होण्यासाठी डायरेक्शन मॅग्निट्यूड लागते त्याला आपण वेक्टर म्हणतोय. सो दिस इज आवर वेक्टर. आता जसं मगाशी बोललो तसं हा वेक्टर ए कडून बी कडे चाललेला आहे. म्हणजे ह्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे बाळांनो ए, स्टार्टिंग पॉईंट आहे ए, आणि ह्याचा फायनल पॉईंट और टर्मिनल पॉईंट आहे बाळांनो बी. फायनल पॉईंट और टर्मिनल पॉइंट. फायनल पॉइंट और टर्मिनल पॉइंट. आता ह्याला जर टर्मिनल म्हटलं तर ह्याला अजून एक नाव आपण देऊ शकतो. स्टार्टिंग पॉईंटच्या ऐवजी इनिशियल पॉईंट सुद्धा म्हणतोय आपल्याला. इनिशियल पॉईंट सुद्धा म्हणतोय बाळा. सो आता पण मला वाटतं सगळी टर्मिनॉलॉजीच क्लिअर आहे. पहिली गोष्ट काय केलं बाळा, आपण एक लाईन घेतली, लाईनचा एक फायनाईट लाईनचा एक सेगमेंट घेतला. सेगमेंटला बाळांनो मी दोन्हीकडे डायरेक्शन देऊ शकतो. आता ह्या एक्झाम्पलमध्ये पर्टिक्युलरली ह्या कन्सिडरेशनमध्ये मी ह्याला ए कडून बी कडे डायरेक्शन दिलेले आहे. Hence, it has this particular line segment now has the direction as well as the segment represents magnitude. ठीक आहे, म्हणजे जी काही जी लेंथ असेल बाळांनो तिची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करायला लागलाय. हेन्स दिस पर्टिक्युलर थिंग ही बाळांनो जी आपण रिप्रेझेंट केलेली आहे ह्याला डायरेक्शन सुद्धा आहे आणि मॅग्निट्यूड सुद्धा आहे. म्हणून बाळांनो ह्याला आपण वेक्टर म्हणतोय. तर ह्याचं नाव काय आहे ते जरासं बाळांनो आपण बघूया तिथं. ठीक आहे. आता बघा जसं तुम्हाला बोललो तसं बाळांनो हा वेक्टर हिथून स्टार्ट व्हायला लागला आणि इथं एंड व्हायला लागला. ठीक आहे. सो दिस इज स्टार्टिंग फ्रॉम द पॉईंट ए and it is ending or traveling towards point B. Okay, hence this is the initial position of the vector and this is final position of the vector. Okay, and now as this is the initial position, hence this vector will be named as vector AB and there is a slight arrow on the head, arrowhead, or you can just simply write this AB bar as AB and a horizontal line which is also read as AB bar, or there is another representation. For that I must use some thickness here. This is another representation where I am using bold alphabets, bold letters. Okay. आता बाळांनो आपल्या जे काय क्वेश्चन्स असतो किंवा आपण जे काय इंटरप्रिट करत आहोत त्या इंटरप्रिटेशनमध्ये सपोज कुठं तुम्हाला वेक्टर असा शब्द आला आणि त्यानंतर असे बोल्ड अल्फाबेट्स आले किंवा वेक्टर हा शब्द जरी आला नाही आणि त्याने म्हटलं नुसतं बोल्ड अल्फाबेट्स दिले तर यू शुड अंडरस्टँड फॉर दिस चॅप्टर दिस इज नथिंग बट अ रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. हां, ठीक आहे. ज्याच्यामध्ये बाळांनो आता बघा मी तुम्हाला मगाशी बोललो तसं ह्या रिप्रेझेंटेशनमध्ये तुमचा हा जो ए आहे तो इनिशियल स्टार्टिंग पॉईंट आहे आणि बी जो आहे तो फायनल किंवा टर्मिनल पॉईंट आहे. हेन्स दिस वेक्टर इज कॉल्ड एज वेक्टर ए बी बार. त्यामुळे बाळांनो तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे जर मी एखादा वेक्टर लिहिलेला आहे तर त्या वेक्टरमध्ये जो पहिला पॉईंट असतोय तो नथिंग बट बाळांनो काय असतो तुमचा इनिशियल पॉईंट असतोय नेहमी. ओके, इनिशियल पॉईंट. जो दुसरा पॉईंट असतोय तो बाळांनो तुमचा टर्मिनल पॉईंट असतोय. म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला जर एखादा वेक्टर रिप्रेझेंट केलेला असेल किंवा लिहून दिलेला असेल बाळांनो तर त्यावरनं तुम्ही त्याची डायरेक्शन सांगू शकताय. म्हणजे बाळांनो तुम्हाला ए बी बार असा लिहून दिलेला आहे तर मी हे 100% सांगू शकतो की हा वेक्टर ए पासून बी कडे चाललेला आहे. सपोज बाळांनो मी तुम्हाला असं म्हटलं सी डी बार हा एक वेक्टर आहे, मग हे असं यूज करा किंवा नुसते एक स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन यूज करा, बोथ आर व्हॅलिड. हां, ठीक आहे. सी डी बार जर यूज केलेला बाळांनो, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या हा सी जो आहे तो हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि हा जो डी आहे तो एंडिंग पॉईंट आहे किंवा टर्मिनल पॉईंट आहे. म्हणजेच मी जर म्हटलं सी डी बार तर डायरेक्शन सांगा तर दिस वेक्टर इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉईंट सी टू पॉईंट डी. ठीक आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर. दुसरा एक बाळांनो म्हणजे असं काय जास्त मेजर डाऊट नाही आहे पण शंका येऊ शकते प्रत्येकाला म्हणून फक्त सांगतो. ठीक आहे. सो एक एक्सप्लेन सांगतो बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, मी आता बोललो तसं हा आहे ए बी बार आणि हा सुद्धा आहे बाळांनो ए बी बारच. ठीक आहे. ओके,
सो देर वॉज वन स्टुडंट हु आस्क्ड मी, सर हे असं कधी लिहायचं आणि असं कधी लिहायचं. ठीक आहे, आता तुम्हाला बाळांनो हे सांगायची गोष्ट म्हणजे हे आणि हे दोन्ही एक्झॅक्टली सेम आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यानं काय विचारलं मला प्रश्न की सर हे कधी लिहायचं आहे आणि हे कधी लिहायचं आहे, हे रिप्रेझेंटेशन कधी वापरणार वेक्टरसाठी आणि हे कधी वापरणार. तसं काय नाही बाळांनो, तुम्हाला हे सुटेबल होत असेल तर हे वापरा, ते सुटेबल होत असेल तर ते वापरा. ठीक आहे बाळांनो. सो मला जर असं कसं हे ॲरो वगैरे काढण्यापेक्षा सरळ सरळ हॉरिझॉन्टल लाईन मारलेली बरं पडते, म्हणून शक्यतो मी इथून पुढं हे रिप्रेझेंटेशन यूज करत जाईन. तुम्हाला जर हे बेटर वाटत असेल तर तुम्ही हे करू शकता बाळांनो. ठीक आहे, आता परत एकदा बाळांनो जरासं मी डायग्राम पण एक्सप्लेन करतो तुम्हाला. आता ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, एक गोष्ट फक्त राहिली याच्यातली. तर पहिली गोष्ट म्हणजे बाळांनो वेक्टर म्हणजे काय असतो, एक डायरेक्टेड लाईन सेगमेंट असतो. तो विषय आपण क्लिअर केला आहे, कारण आपण काय करावं, लाईन सेगमेंट घ्यावले, लाईनचा एक सेगमेंट घ्यावले, त्याला डायरेक्शन प्रोव्हाइड करावं. ती सुद्धा डायग्राम दिलेली आहे बाळांनो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्यायची आहे, तसं काही कुठं रेफरन्स येणार नाही, पण आपल्याला माहिती असावं. आता एवढं शिकलोय म्हणतात अजून एक पॉईंट शिकून घेतो बाळांनो. तर ज्या लाईनचा बाळांनो आपण हा सेगमेंट कन्सिडर करत आहोत, त्या लाईनच्या सेगमेंटला, ज्या लाईनचा सेगमेंट आपण बाळांनो कन्सिडर केलेला आहे, त्या लाईनला त्या वेक्टरची लाईन ऑफ सपोर्ट ऑर लाईन ऑफ ॲक्शन असं म्हटलं जाते बाळांनो. म्हणजे काय, सपोज बाळांनो दिस इज अ गिवन लाईन एल आणि त्याच्यावर बाळांनो आपण ए आणि बी हा पॉईंट घेतला आणि ह्याला डायरेक्शन दिली. सो बाळांनो तुमच्याकडे हा वेक्टर ए बी बार तयार झालेला आहे. ठीक आहे, वेक्टर ए बी बार तयार झालेला आहे. सो वेक्टर ए बी बार बाळांनो ज्या लाईनचा सेगमेंट आहे, ज्या लाईनचा आपण तुकडा कन्सिडर करायला लागलोय, दॅट पर्टिक्युलर लाईन विल बी कॉल्ड ॲज लाईन ऑफ ॲक्शन ऑफ ए बी बार or line of support of AB bar. सो यामध्ये बाळांनो काय काय शिकलो बघा आपण परत एकदा. लाईन घ्यायचं आहे, लाईनचा तुकडा घ्यायचा आहे बाळांनो, त्या तुकड्याला जे मॅग्निट्यूड असणार आहे, सॉरी जे लेंथ असणार आहे बाळांनो त्याची, ते लेंथ म्हणजे तुमचं व्हेक्टरचं मॅग्निट्यूड होते. ठीक आहे, दुसरी गोष्ट त्या वेक्टरला त्या पर्टिक्युलर वेक्टरला किंवा त्या पर्टिक्युलर लाईन सेगमेंटला बाळांनो तुम्ही ज्या दोन पॉईंट्स घेतलेला आहात, त्या दोन पॉईंट्स पासून एक तर इकडून इकडं किंवा इकडून इकडं जी काही डायरेक्शन तुम्ही देताय, दॅट बिकम्स युअर डायरेक्शन. हेन्स दिस पर्टिक्युलर रिप्रेझेंटेशन इज अ वेक्टर बिकॉज इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. दुसरी गोष्ट, जिथून बाळांनो चालू केलेलं आहे आपण त्याला इनिशियल ऑर स्टार्टिंग पॉईंट म्हणायचं वेक्टरचा, जिथं आपण एंड करतोय दॅट इज युअर टर्मिनल पॉईंट ऑर फायनल पॉईंट ऑफ द वेक्टर. ठीक आहे, नाव using this initial and terminal points we name the vector as vector AB bar or vector AB bar, or we can just represent the vector by using bold alphabets. ठीक आहे, starting with initial point and ending with the terminal point obviously. ठीक आहे, आता काही केसेसमध्ये काय केलं जाते बाळांनो, असं तुम्हाला आता हे जे काही मी आतापर्यंत बोललो बाळांनो आपण, तो सगळा आता पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. आता नेक्स्ट केसमध्ये काय होते बघा, नेक्स्ट केसमध्ये काही ठिकाणी असं पण होईल, काही केसमध्ये असं होईल, सॉरी, वेक्टर दिला जाईल तुम्हाला, बट दे विल नॉट स्पेसिफाय द इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट्स ऑफ द गिवन वेक्टर. ठीक आहे, आता ज्यावेळी तुम्हाला असं केलेलं असेल ना, त्यावेळी हा वेक्टर आपण एखाद्या लेटरनं सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो बाळा. जनरली स्मॉल अल्फाबेट्स यूज केले जातं बाळांनो. ठीक आहे, बट असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे बाळांनो की तुम्ही स्मॉल अल्फाबेट्सच यूज करायला पाहिजे. सो ए बार, बी बार, सी बार असे अल्फाबेट्स बाळांनो यूज करतोय. ठीक आहे, काही केसेसमध्ये काही ऑथर्स तुम्हाला तुम्ही बघू शकता बाळांनो कॅपिटल अल्फाबेट्स सुद्धा यूज करतात. सो दॅट्स नॉट एन इश्यू की तुम्ही बाळांनो स्मॉल अल्फाबेट्सच यूज करायला पाहिजे. ठीक आहे, काही क्वेश्चन्समध्ये तुम्हाला बाळांनो स्पेशल ग्रीक लेटर्स दॅट इज अल्फा बार, बीटा बार, गॅमा बार, डेल्टा बार वगैरे असे बाळांनो स्पेशल ग्रीक लेटर्स सुद्धा पाहायला मिळतील बाळा, किंवा आपले मॅथमॅटिक्समधले सिम्बॉल्स वगैरे जे असतात ते सुद्धा आपण व्हेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करू शकतोय. आणि बाळांनो हे कधी रिप्रेझेंट केलं जातं, इन जनरल मला बाळांनो तुम्हाला ज्यावेळी तुमचा व्हेक्टर दिलेला असेल बट त्याचं इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट सांगितलेला नसतो ना, त्यावेळी लेटर्स बाळांनो आपण किंवा सॉरी लेटर्स म्हणतोय आपण त्याला, व्हेक्टरला स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स किंवा स्पेशल कॅरेक्टर्सनं रिप्रेझेंट करण्याची प्रथा आहे आपल्याकडे. हां, सो आय थिंक रिप्रेझेंटेशन व्हेक्टर आणि व्हेक्टर इन मॅथमॅटिक्स ह्या सगळ्या गोष्टी बाळांनो इथं क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे, सो पहिली गोष्ट व्हेक्टर इन मॅथमॅटिक्समध्ये बाळांनो आपण काय काय बघितलं, लाईन सेगमेंट घेतला, त्याला डायरेक्शन दिली, डायरेक्शननुसार बाळांनो इनिशियल पॉईंट टर्मिनल पॉईंट ठरवला, तर इनिशियल पॉईंट टर्मिनल पॉईंटला धरून बाळांनो त्या व्हेक्टरचं आपण नाव लिहिलं. नाव लिहिताना आपण वरती डोक्यावरती नुसतीच एक हॉरिझॉन्टल लाईन ऑर ॲरो ऑर बोल्ड लेटर्स यूज करू शकतोय. काही केसेसमध्ये इनिशियल टर्मिनल पॉईंट जर स्पेसिफाय केलेलं नसेल तर आपल्याला
सिंगल अल्फाबेट्स यूज करणे सुद्धा मुभा आहे बाळांनो. ॲज वेल ॲज वी कॅन यूज द स्पेशल कॅरेक्टर्स ऑल्सो. ठीक आहे. सो दिस वॉज अबाउट द डेफिनेशन ऑफ वेक्टर इन मॅथमॅटिक्स. हां, दुसरी गोष्ट स्केलर म्हणजे काय बाळांनो, आपण अगोदरच बघितलेलं, परत सांगतो इथंच. वेक्टर जर असा आहे बाळांनो तर स्केलर म्हणजे काय आहेत, स्केलर म्हणजे प्युअर रिअल नंबर्स आहेत बाळांनो. ठीक आहे. दे आर नथिंग बट रिअल नंबर्स. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंटकडे जात बाळांनो. आपल्या नेक्स्ट पॉईंट इज नथिंग बट, आणि हेच बाळांनो ऑब्वियस आहे की जर तुम्ही वेक्टर शिकलेला आहात तर वेक्टरचं मॅग्निट्यूड शिकणं गरजेचं आहे बाळांनो. ठीक आहे. कारण वेक्टर म्हटल्यानं बाळांनो दोन क्वांटिटीची गरज आहे त्याला. ऑब्वियसली बाळांनो रिप्रेझेंट करण्यासाठी मॅग्निट्यूड लागते आणि डायरेक्शन लागते. डायरेक्शन बाळांनो आताच बघितलं आपण, वेक्टर दिलं असेल त्याच्या इन पॉईंटपासून इकडून इकडे जावा किंवा इकडून इकडे या, तुमची डायरेक्शन असणार आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय असणार आहे, आता हे मगाशीच बाळांनो तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज नथिंग बट लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट. लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. आता हे सगळं बाळांनो इथं अगदी सुटसुटीतपणे लिहिलेलं आहे, ते तुम्ही नंतर यूज करू शकताय, रीड करू शकताय. लेंथ ऑफ लाईन सेगमेंट इज नथिंग बट बाळांनो तुमचं काय असेल, मॅग्निट्यूड असेल. ठीक आहे. आता मगाच्या स्लाइडमध्ये आपण शिकलो होतो की हा जर तुमचा वेक्टर आहे, ही जर त्याची डायरेक्शन आहे, लेट्स से वी नेम दिस वेक्टर ॲज पॉईंट ए अँड पॉईंट बी, युझिंग दिस पॉईंट ए अँड पॉईंट बी वेअर ए इज इनिशियल अँड बी इज टर्मिनल पॉईंट. दिस वेक्टर कॅन बी नेम्ड ॲज ए बी बार. ए बी बार. आता ह्या वेक्टरचं जर मी विचारलं तुम्हाला बाळांनो मॅग्निट्यूड सांगा, मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार, तर बाळांनो मॅग्निट्यूड इज नथिंग बट लेंथ. सो बाळांनो ह्याला काय लिहिलं मी, लेंथ ऑफ लाईन सेगमेंट ए बी. लेंथ ऑफ लाईन सेगमेंट ए बी. आणि ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं असते बाळांनो, इट इज रिप्रेझेंटेड ॲज, इट इज रिप्रेझेंटेड ॲज mod of AB bar. It is represented as mod of AB bar, or it is simply length of AB, or it is simply AB. या बाळांनो तिन्हीपैकी तुम्हाला कुठलंही तिथे भेटू शकते ॲज रिप्रेझेंटेशन ऑफ अ वेक्टर. क्लिअर? हां, ठीक आहे. आता बाळांनो हे सगळं तिथं लिहिलेलं आहे बघा. ठीक आहे. इट इज लेंथ ऑफ AB, लेंथ ऑफ AB, मॉड ऑफ ए बी बार आहे, सगळं बोललं बाळांनो. ठीक आहे. हां, दुसरी गोष्ट आता हा एक पॉईंट राहिला बाळांनो की सपोज करायचं इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट तुम्हाला दिलेलं नसेल तर बाळांनो, आणि तुमचे वेक्टर जर असे सिंगल अल्फाबेट्सने लिहिले असतील तर बाळांनो त्या केसमध्ये ए बारचा मॅग्निट्यूड ऑफ ए बार विल बी रिटन ॲज मॉड ऑफ ए बार और सिम्पली ए. मॅग्निट्यूड ऑफ बी बार विल बी रिटन ॲज मॉड ऑफ बी बार और सिम्पली बी. मॅग्निट्यूड ऑफ सी बार विल बी रिटन ॲज मॉड ऑफ सी बार और सिम्पली सी. क्लिअर? ठीक आहे. दुसरी गोष्ट आता हा पॉईंट बाळांनो हा काय एवढं काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, पण एक कॉमन अंडरस्टँडिंगचा विषय आहे. याच वेक्टरला बाळांनो मी डायरेक्शन देताना ए पासून बी कडे दिलेलं आहे. सपोज करा हा सेम वेक्टर, म्हणजे बाळांनो सेम वेक्टर म्हणजे काय, मी फक्त लाईन सेगमेंट घ्यायला लावलोय, लाईन सेगमेंट घ्यालोय. ह्याची लेंथ आणि ह्याची लेंथ एक्झॅक्टली सेम घेतलेलं आहे. डायग्राममध्ये मे बी जरासं डिफरंट दिसेल. ठीक आहे ना? ओके. आता ह्याची लेंथ आणि ह्याची लेंथ बाळांनो सेम आहे. हा पण वेक्टर ए किंवा हा पण लाईन सेगमेंट ए बीचा आहे बाळांनो. बट आता मी काय केलं, ह्याची डायरेक्शन फक्त उलटी केली. सो बाळांनो हा जर वेक्टर ए बी बार आहे तर हा वेक्टर कोण आहे बाळांनो, हा वेक्टर आहे बी ए बार, बिकॉज हा वेक्टर बी पासून स्टार्ट होता आणि ए कडे एंड व्हायला बाळांनो. हेन्स बी इज द इनिशियल और स्टार्टिंग पॉईंट ऑफ दिस वेक्टर अँड ए इज द टर्मिनल और एंड पॉईंट ऑफ द वेक्टर. ठीक आहे. म्हणजे बाळांनो ह्या वेक्टरचं नाव लिहिताना मला इनिशियल टू टर्मिनल जायला पाहिजे. हेन्स दिस वेक्टर इज नेम्ड ॲज बी ए बार. आता एक 5 मिनिटं अगोदर ज्यावेळी मी ह्या वेक्टरला फक्त किंवा इथं ही लेंथ कन्सिडर केली होती त्यावेळी बाळांनो हीच लेंथ इथं मी घेतलेली आहे ॲज इट इज. आणि मग हे तर बाळांनो इकडे ॲरो दिलेला आहे, इकडे ॲरो दिलेला आहे. सांगायचं काय आहे तात्पर्य की वेक्टर ए बी बार असू देत किंवा वेक्टर बी ए बार असू देत, दोघांचं लेंथ सेमच आहे. दोघांचं लेंथ सेमच आहे. डायरेक्शन भले डिफरंट असू देत. ठीक आहे. आणि हेच बाळांनो इथं लिहिलेलं आहे बघा. ठीक आहे. द मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर डज नॉट डिपेंड ऑन इट्स डायरेक्शन. म्हणजे डायरेक्शन कसंही असू दे बाळांनो, वेक्टरला काय फरक पडतं, सॉरी डायरेक्शन कसं असू देत, मॅग्निट्यूडला काय फरक पडत नाही बाळांनो. म्हणजे ए बी बारचं डायरेक्शन आणि बी ए बारचं डायरेक्शन, सॉरी ए बी बारचं मॅग्निट्यूड आणि बी ए बारचं मॅग्निट्यूड दोन्ही केसेसमध्ये बाळांनो सेमच असणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट बाळांनो, वेक्टरचं मॅग्निट्यूड इज नथिंग बट इट्स अ लेंथ. आणि लेंथ बाळांनो कधीही निगेटिव्ह असत नाही. हेन्स मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. Magnitude of a bar is always greater than equal to 0. Okay. So what is magnitude of vector? It is nothing but length of the line segment. Representation कसं आहे बाळांनो, mod of AB bar or simply length AB or AB.
जर व्हेक्टर बाळूने एकाच पॉईंटने रिप्रेझेंट केले असेल तर मॉड ए बार, मॉड बी बार, मॉड सी बार, ए बी सी ह्या पद्धतीने असते बाळू. ठीक आहे, लेंथ ए बी, लेंथ बी. ठीक आहे, म्हणजेच काय सांगायचं मला इथं बाळू, इथं सांगायचं होतं की जर ही जी डायरेक्शन इकडून इकडे असेल किंवा इकडं असेल काही फरक पडत नाही. दे आर वन अँड द सेम. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंटवरती जात बाळू आपण. नेक्स्ट पार्ट इज द स्टार्टिंग ऑफ दिस चॅप्टर. ठीक आहे, म्हणजे काय आपण बाळू बरेचसे नेक्स्ट पार्ट जाऊ बाळू आपण. आणि नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट टाइप्स ऑफ द वेक्टर्स. ओके, टाइप्स ऑफ वेक्टर्स. आपण ह्या चॅप्टरमध्ये बऱ्याचशा टाइप्सचे वेक्टर्स डिस्कस करणार बाळू. ते सगळे वेक्टर्स मी इथे लिस्ट डाऊन करायचं काम केलेलं आहे वन बाय वन. ठीक आहे, अजून एक बाळू ह्याच्यामध्ये येतोय तो म्हणजे को प्लेनर वेक्टर्स. को प्लेनर और नॉन को प्लेनर म्हणजे ते दोन्ही सेमच येते. ठीक आहे, ते काही लिहायची आवश्यकता नाही आहे. को प्लेनर वेक्टर्स इज मोर दॅन सफिशियंट. को प्लेनर वेक्टर्स. सो व्हॉट आर दिस टाइप्स ऑफ वेक्टर्स? वी विल डिस्कस देम वन बाय वन बाळू. ठीक आहे, चला. So let us start with the first one. First one is the zero vector, or it is also known as null vector. Okay. So a vector with a zero magnitude. A vector with zero magnitude is called as a zero vector or null vector. नावच आहे त्याच्या झिरो वेक्टर म्हणजे काय झिरो मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे बाळू आपण आता एकाच मिनिटापूर्वी शिकलोय. मॅग्निट्यूड इज नथिंग बट बाळू लेंथ. मॅग्निट्यूड इज नथिंग बट लेंथ म्हणजे काय असा वेक्टर ज्याची लेंथ किती आहे बाळू? 0 युनिट्स आहे. 0 युनिट्स आहे अशा वेक्टरला बाळू आपण काय म्हणतोय? नल वेक्टर और झिरो वेक्टर. सो बाळू बघा इथून मी सपोज हा एक वेक्टर आपण ड्रॉ केला. दिस इज पॉईंट ए, दिस इज पॉईंट बी. पॉइंट आहे, दिस पॉइंट बी. ह्याला तुम्हाला दिसले बाळू ए आणि बी हे डिस्टिंक्ट पॉईंट्स आहेत. डिस्टिंक्ट पॉईंट्स आहेत बाळू. हेन्स दे आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. म्हणजे बाळू हिथं जी मॅग्निट्यूड असणार किंवा हिथं जी लेंथ आहे ह्या वेक्टरची ही नॉन झिरो आहे. आता बाळू जर तुम्ही ह्या बीला ह्या लेफ्ट साईडला स्ट्रेच करायला लागला असा किंवा लेफ्ट साईडला बाळू एच्या जवळ आणायला चालू केला असा तर काही वेळानंतर हे हाच वेक्टर असा होईल, मग असा होईल, मग असा होईल, मग असा होईल, असा 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 असं करत देर विल बी अ पॉईंट, देर विल बी अ पॉईंट वेअर this will be the initial vector and this is also the terminal point. This is also the initial point and terminal point. बाळू दोन्ही एकच होतील. म्हणजे जिथे तुमचा बाळू इनिशियल पॉईंट आहे तोच तुमचा टर्मिनल पॉईंट होईल. म्हणजे थोडक्यात काय बाळू इथं ह्या केसमध्ये तुम्ही बघू शकताय इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट सेपरेट आहेत. ह्या केसमध्ये इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट को इनसाइड व्हायला लागलेत. ॲज यू कॅन सी दिस को इनसाइड. किंवा तुम्ही असं म्हणू शकताय असा वेक्टर ज्याचा इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट दोन्ही सेमच आहेत. दॅट पर्टिक्युलर वेक्टर इज कॉल्ड ॲज झिरो वेक्टर. मग आता ह्या वेक्टरचं नाव काय लिहिणार बाळू तुम्ही? ह्या वेक्टरचं नाव तुम्ही लिहिणार आहे ए बी बार. ह्या वेक्टरचं नाव तुम्ही लिहिणार आहे ए बी बार. पण इथं बघायला लागलोय मी की ए आणि बी दोन्ही पॉईंट सेमच आहेत. म्हणजे बाळू इथं ह्या बीच्या ठिकाणी मी ए लिहिला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही आहे. सो जर बाळू ए बी बार हा नल वेक्टर असेल तर ह्याच वेक्टरला बाळू मी असा रिप्रेझेंट करू शकतोय. आणि ह्याचं मिनिंग काय व्हायला बाळू जो त्याचा इनिशियल पॉईंट आहे सॉरी एकच मिनिट. जो त्याचा इनिशियल पॉईंट आहे बाळू तोच त्याचा टर्मिनल पॉईंट आहे. ठीक आहे, आणि इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट जर बाळू एखाद्या वेक्टरची सेम असतील तर बाळू त्याला आपण काय म्हणतोय? झिरो वेक्टर और नल वेक्टर म्हणतोय. ठीक आहे, मग प्रश्न असा निर्माण होतोय की सर ही जी डायरेक्शन कुठं आहे? डायरेक्शन आहे की नाही सर? याला 100% आहे बाळू. बघा लक्ष द्या. हिथून ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. ठीक आहे, आता मी हिथून ए कडून बी कडे चाललेलो आहे. हे दिसतंय बाळू या डायग्राममध्ये दिसायला लागले. ह्या केसमध्ये बघितला असा तर इनिशियल पॉईंट इथं आलाय. टर्मिनल पॉईंट कुठे आहे सर? टर्मिनल पॉईंट पण इथंच आहे. आता मी विचारतो बाळू तुम्हाला तुम्ही ए कडून बी कडे चालायचा का बी कडून ए कडे चालायचा? यू कॅनॉट डिटरमाइन द डायरेक्शन बाळू. ठीक आहे, सो बाळू झिरो वेक्टरला डायरेक्शन नसते असं विषय नसतोय. झिरो वेक्टरची डायरेक्शन आपण डेफिनेट असाइन करू शकत नाही किंवा डिटरमाइन करू शकत नाही बाळू. आणि का याचं रिझन अगदी क्लिअर आहे. इनिशियल पॉईंट सुद्धा तोच आहे बाळू, टर्मिनल पॉईंट सुद्धा तोच आहे. म्हणजे मी इनिशियल कडून टर्मिनलकडे चालू आहे का टर्मिनल कडून इनिशियल कडे येत आहे हे बाळू क्लिअर होत नाही. हेन्स दिस पर्टिक्युलर झिरो वेक्टर हॅज और कॅनॉट बी असाइंड अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाळू किंवा डेफिनेट डायरेक्शन नाही आहे. त्याला डायरेक्शन नाही आहे असं नाही आहे, डायरेक्शन आहे बट कॅनॉट बी असाइन, कॅनॉट बी टेल. हां ठीक आहे. दुसरी गोष्ट इन जनरल बाळू ह्या झिरो वेक्टरला किंवा नल वेक्टरला आपण ओ बारनं किंवा झिरो बारनं रिप्रेझेंट करतो बाळू. ठीक आहे, आता इथं लिहिलेलं आहे हे झिरो वाचायचं का ओ वाचायचं बाळू हे तुमचं तुम्ही ठरवा.
डझंट मॅटर, ठीक आहे, कळलं ना. सो 0 बार और ओ बार. मग अशा वेक्टरची गरज काय पडली सर, तो पार्ट नेक्स्ट आहे बाळू, ते नंतर बघूयात आपण, ठीक आहे, किंवा का हा वेक्टर गरजेचा आहे. नेक्स्ट बाळू आपल्याकडे येतोय तो म्हणजे युनिट वेक्टर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. युनिट वेक्टर, युनिट वेक्टरला बाळू आपण असं सुद्धा म्हणतोय डायरेक्शन वेक्टर. डायरेक्शन वेक्टर, युनिट वेक्टरलाच काय म्हणतो बाळू आपण, डायरेक्शन वेक्टर. आता काय म्हणायचं, हा पार्ट पुढचा बाळ. तुम्ही डेफिनेशन वगैरे रीड करा, त्यानंतर मग तुम्ही इकडे येऊ शकता किंवा इकडे लक्ष द्या, काय फरक पडणार नाही, ठीक आहे. सो दिस इज अ लाईन सेगमेंट ए बी. ह्या लाईन सेगमेंट ए बीला बाळनो एक फायनाईट लेंथ आहे, लेट सपोज करा 5 युनिट्स आहे, 5 युनिट्स आहे. सो लाईन सेगमेंट ए बी अ फायनाईट लेंथ 5 युनिट्स, ठीक आहे. आता मी काय केलं, ह्या ए बीला इथं डायरेक्शन दिली. आता बाळनो हा ए बी आहे का वेक्टर ए बी आहे, ऑब्विसली दिस इज वेक्टर ए बी बार. आता बाळनो काय झालं बघा, माझ्याकडे दोन गोष्टी आल्या, वेक्टर ए बी बार, वेक्टर ए बी बार. दिस इज अ गिवन क्वांटिटी, इट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉइंट ए to point B, as you can see in the diagram. Next, mod of AB bar, that is nothing but length is equal to 5 units. 5 units, okay, 5 units. आता तुम्ही काय करा माहिती आहे बाळांनो, तुम्ही ह्या 5 युनिट्सचे इक्वल 5 युनिट लेंथ आहे तर 5 पार्ट करायचे, 10 युनिट लेंथ असेल तर इक्वल पार्ट करायचे. किती होणार मग, इक्वल पार्ट 10, ठीक आहे. कारण त्याने म्हटले बाळांनो 1 युनिट आहे. डेफिनेशन मी ऑब्वियसली रीड केलेली असणार आहे, त्यामुळे मी काय पूर्ण वाचत नाही आहे. जरी सांगायचे म्हटलं असं तरी सांगू शकतो बाळा, ठीक आहे. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड, अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड, युनिट म्हणजे काय बाळा, 1 युनिट मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज युनिट वेक्टर. 1 युनिट मॅग्निट्यूड ज्याचं असते ना बाळांनो, त्याला आपण काय म्हणतोय, युनिट वेक्टर म्हणतोय. आता ए बी बार जो दिलेला वेक्टर आहे बाळांनो तुम्हाला, त्याचं मॅग्निट्यूड किती आहे रे, 5 युनिट आहे. पण मला वेक्टरचं मॅग्निट्यूड 5 युनिट नको आहे, किती पाहिजे आहे, 1 युनिट पाहिजे आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो बाळांनो, जे 5 युनिट आहे ना त्याचे इक्वल 5 पार्ट करा. मग इक्वल 5 पार्ट केले सर तर हे बघा असे दिसतील सर. ओके, कसे दिसतात सर, हे बघा, हा पहिला पार्ट झाला 1 युनिटचा, हा दुसरा झाला सर, ठीक आहे, हा झाला तिसरा, हा अजून एक घ्या बाळांनो चौथा, आणि अजून एक घ्या 5वा, ठीक आहे, अजून एक घ्या 5वा. सो दिस इज युअर पॉईंट ए, दिस इज पॉईंट बी. आता बाळांनो हे जे प्रत्येक जे तुम्ही सेगमेंट केला, हा सेगमेंट आहे, हा 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 हा, या प्रत्येक सेगमेंटची लेंथ आहे बाळांनो किती, 1 युनिट लेंथ आहे. प्रत्येक सेगमेंटची लेंथ 1 युनिट आहे. आणि बाळांनो मी ह्याला डायरेक्शन दिलं, आणि बाळांनो हे आता 3 पॉईंट आले माझ्याकडं, नवीन पी क्यू आर एस, 4 आले ॲक्च्युली, सॉरी 4 पॉईंट आले मॅडम, पी क्यू आर एस. हेन्स दिस ए पी, दिस ए पी, दिस ए पी, ह्याला बाळांनो फायनाईट लेंथ आहे, आणि दुसरी गोष्ट डायरेक्शन आहे. लेंथ आहे, डायरेक्शन आहे, हेच बाळांनो दिस इज अ वेक्टर. बरं, हा काय साधा सुद्धा वेक्टर आहे काय, नाही बाळांनो. ह्या वेक्टरबद्दल एक स्पेशल गोष्ट तुम्ही लक्षात घेण्यासारखी आहे, आणि ती गोष्ट काय आहे बाळांनो, की ह्या वेक्टरला जे डायरेक्शन दिलेलं आहे त्याच्यासोबत बाळांनो ह्या वेक्टरची जी लेंथ आहे ती लेंथ बरोबर 1 युनिट आहे. हे 1 युनिट 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 काय करायला लागलं सर, म्हणजे बाळांनो मी इथं काही युनिट स्पेसिफाय केलेलं नाही आहे रे. मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सेंटीमीटर असू शकते, मिलीमीटर असू शकते, किलोमीटर असू शकते, ठीक आहे, फूट असू शकते, ठीक आहे, मीटर असू शकते. हां, मग सपोज करा बाळांनो हा तुम्हाला 5 सेंटीमीटर दिलेला आहे, तर ह्या एपीची लेंथ किती आहे, 1 सेंटीमीटर आहे. पीक्यूची लेंथ किती आहे, 1 सेंटीमीटर आहे. क्यू आरची लेंथ किती आहे, 1 सेंटीमीटर. आर एसची लेंथ 1 सेंटीमीटर. एस बीची लेंथ 1 सेंटीमीटर, ठीक आहे. ह्या प्रत्येक लाईन सेगमेंटची बाळांनो लेंथ 1 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. जे काय तुमचं बाळांनो युनिट असेल ना त्याचा 1 पार्ट असं म्हणायला लागलो मी थोडक्यात. सो प्रत्येकाची लेंथ बाळांनो किती आहे, 1 सेंटीमीटर आहे. आणि हा वेक्टर बाळांनो, ह्या वेक्टर ए बी बार जो तुमचा मेन वेक्टर होता ना, ए बी बार त्याच्यासोबत डायरेक्शनमध्ये आहे. आता डायरेक्शनमध्ये आहे याचा अर्थ काय बाळांनो, इन द सेम डायरेक्शन किंवा अपोजिट डायरेक्शन सुद्धा चालते. तो पॉईंट बाळांनो आपण जरासं पुढे शिकणार आहोत, सेम किंवा अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय असते ते. आपल्या पुढे चॅप्टरचा टाइप्स ऑफ वेक्टर्समध्ये पॅरल वेक्टर्स और कोलिनियर वेक्टर्स ज्यावेळी येतात ना त्यावेळी तुम्ही बाळांनो हा पार्ट शिकणार की इन द सेम डायरेक्शन और इन द अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय असते, ठीक आहे. तुर्तास असं लक्षात घ्या, हा किंवा हा, किंवा ह्याला पण मी अशी डायरेक्शन दिली, किंवा ह्याला मी अशी उलटी डायरेक्शन दिली. तर आता मी ह्या डायग्राममध्ये पूर्ण वेक्टर ए बी बार पासून किती वेक्टर तयार केले बघा नुसतं, ठीक आहे. पूर्ण वेक्टर ए बी बार पासून बाळांनो किती वेक्टर तयार केले. पहिला वेक्टर ए पी बार झाला, दुसरा वेक्टर पी क्यू बार का क्यू पी बार, येस ॲब्सोल्युटली करेक्ट. हा वेक्टर आहे क्यू पी बार बाळांनो, बिकॉज क्यू इज द इनिशियल पॉईंट अँड पी इज द टर्मिनल पॉईंट बिकॉज इट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम क्यू टू पी. नेक्स्ट, व्हॉट इज दिस वेक्टर, दिस इज वेक्टर क्यू आर बार, ठीक आहे. क्यू आर बार बिकॉज इट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉईंट क्यू टू द पॉईंट आर. नेक्स्ट, दिस इज वेक्टर आर एस बार अँड दिस इज वेक्टर एस बी बार, बरोबर. एस बी बार का बी एस बार, येस बाळांनो दिस इज BS bar vector, not SB bar, because it is traveling from point B to point S. I think इथं पण बाळांनो
कोणाला काही डाऊट नसेल. हां ठीक आहे. आता प्रत्येक बाळून ह्या वेक्टरमध्ये ह्या 5च्या वेक्टरमध्ये स्पेशालिटी काय सांगितली तुम्हाला बाळून मी, ह्या प्रत्येक वेक्टरचं मॅग्निट्यूड हे 1 युनिट आहे. हां ठीक आहे, मॅग्निट्यूड 1 युनिट आहे. आता जर आपण अजून एक पुढची कन्सेप्ट घेतलो ना बाळून, तर हा AP बार आणि हा QR बार सेमच आहे. हां ठीक आहे, हा QR बार आणि हा RS बार सेमच आहे बाळून, म्हणजे ह्यांना काही वेगवेगळी नाव द्यायची गरज नाही आहे. हे सगळे वेक्टर्स सेमच आहेत बिकॉज दे आर ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन. ठीक आहे. सिमिलरली बाळू मग QP बार आणि BS बार हे दोन्ही वेक्टर सुद्धा बाळू सेमच वेक्टर्स आहेत. का? कारण त्या दोघांची डायरेक्शन सुद्धा सेम आहे, ॲज वेल ॲज त्या दोघांचं मॅग्निट्यूड सुद्धा सेम आहे बाळू. म्हणजे काय, मॅग्निट्यूड वाईज बघायला गेलं ना बाळू तर हे 5चे वेक्टर सेमच वेक्टर्स आहेत. हां सॉरी, मॅग्निट्यूड वाईज जर बघायला गेलं बाळू तर ह्या 5चे वेक्टर्सचं मॅग्निट्यूड सेमच आहे. फक्त त्यामध्ये AP बार, QR बार, RS बार यांची डायरेक्शन सेम आहे आणि QP बार आणि BS बार यांची डायरेक्शन सेम आहे. म्हणून बाळ मी ह्या तिन्ही वेक्टरला सेम म्हणायला लागलोय आणि सिमिलरली ह्या दोन वेक्टर्सला सेम म्हणायला लागलोय बिकॉज these 3 vectors have same direction and same magnitude. These 2 vectors have same direction and same magnitude. दुसरी गोष्ट बाळू, आता मी जर विचार केला की दिलेला वेक्टर AB बारला कुठं सोडला असं सर, त्याला पण धरलाय बाळू आपण, अजून त्याला कुठं सोडलेलं नाही आहे. वेक्टर AB बारच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना तर वेक्टर AB बारचा 1 युनिटचा पार्ट आहे बाळू AP बार. वेक्टर AB बारच्या 1 युनिटचा पार्ट आहे बाळू QP बार. वेक्टर AB बारच्या 1 युनिटचा पार्ट आहे बाळू QR बार अँड सेम विथ RS बार अँड सेम विथ BS बार. हे सगळे वेक्टर्स बाळू बरोबर 1 युनिटचे आहेत आणि ते AB बारच्या डायरेक्शनला पॅरलल आहेत बाळ. म्हणजे काय, एक तर ते इकडे जायला आलेत किंवा इकडे जायला आलेत. ठीक आहे. पण तयार कोणापासून केले बाळू, ऑब्व्हियसली AB बारला यूज करून केलेले आहेत. कसं काय AB बारला यूज केला सर, तर AB बारचेच बाळू जे टोटल मॅग्निट्यूड होतं त्याचे आपण इक्वल पार्ट्स केले ऑफ 1 मॅग्निट्यूड, 1 युनिट मॅग्निट्यूड. ठीक आहे. सो मॉड ऑफ AB बार बाळू 5 युनिटचा होता. तर एक वेक्टर AP बार तयार करण्यासाठी बाळू मी काय केलं बघा, AB बारला त्याचं मॅग्निट्यूड रिड्यूस केलं. आणि किती रिड्यूस केलं सर त्याचं मॅग्निट्यूड, 5 युनिट आहे ना, तर मी त्याला 5 ने डिवाइड केलं. का 5 ने डिवाइड केलं सर, कारण 5 ने डिवाइड केल्या तयार झालेला जो वेक्टर आहे AP बार, त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड बरोबर 1 युनिट आलेलं आहे. 1 युनिट. ठीक आहे, 1 युनिट आलेलं आहे. आणि तीच बाळू आपली रिक्वायरमेंट आहे, अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 1 युनिट किंवा युनिटी म्हणजे काय बाळू 1 युनिट. आणि बाळू मग ही पुढची लाईन वाचा तुम्ही, इज कॉल्ड द युनिट वेक्टर इन द युनिट वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ अ गिवन वेक्टर A बार इज डिनोटेड बाय A कॅप. आता हे बाळू रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे जर बाळू आपण इथं AB बार तयार केला तर ह्याचा युनिट वेक्टर बाळू आपण AP कॅपनं, ह्याला बाळू रीड कसं करतोय आपण, ह्याला रीड करतोय आपण AB कॅप और ऑल्सो नोन ॲज AB कॅप और AB हॅट. आपण जी टोपी घालतो ना बाळू त्याचे इंग्लिश वर्ड्स आहेत ते कॅप और हॅट. ठीक आहे. आणि हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे थोडंसं हॅट सारखं दिसते बाळू. ठीक आहे, हॅट सारखं दिसते म्हणून याला आपण AB कॅप और AB हॅट असं म्हणतो. आणि हे कधी वापरणार बाळू, मग ऑब्व्हियसली तुमच्या वेक्टरचे जर एंड पॉईंट स्पेसिफाय केलेले नसतील, वेक्टरला बाळू A बारनं असं रिप्रेझेंट केलं असेल तर A बारच्या युनिट वेक्टरला आपण A बारच्या युनिट वेक्टरला आपण A कॅपनं रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर B बार एक वेक्टर आहे आणि त्याचा मी म्हटलं युनिट वेक्टर काढा तर तो B कॅप होईल. मी म्हटलं बाळू PQ बार जर वेक्टर आहे आणि त्याचा युनिट वेक्टर दाखवा तर तो बाळू PQ कॅप होईल. ठीक आहे, अँड सो ऑन. सो इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट काय बाळू, पहिली गोष्ट म्हणजे काय, दिलेल्या वेक्टरचे इक्वल पार्ट करा. प्रत्येक पार्ट विल बी, जर त्याला डायरेक्शन दिली तर तो एक युनिट वेक्टर असेल बाळू त्या AB बारच्या डायरेक्शन मधला. मग सेम डायरेक्शन असेल तर बाळू तो तिकडे दाखवा, जे AB बारचं डायरेक्शन असेल ते अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल बाळू तर अपोजिट डायरेक्शन येणार. इन जनरल बाळू जेव्हा तुम्हाला एक वेक्टर AB बार दिलेला असेल ना तेव्हा तुम्हाला 2 युनिट वेक्टर मिळतात. पहिला युनिट वेक्टर बाळू जो त्या वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतोय आणि दुसरा वेक्टर असा जो बाळू त्या वेक्टरच्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतोय. गेटिंग द पॉईंट हिअर. ठीक आहे. त्यांना रिप्रेझेंट कसं करायचं तो नेक्स्ट पार्ट आहे बाळू. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या वेक्टरचा बाळू तुम्हाला जर मी म्हटलं की युनिट वेक्टर ड्रॉ करा तर बाळू तो युनिट वेक्टर हा बरोबर होतो AP कॅपच होतं इथं, बरोबर आहे ना, AP बारच होता, AP बार होतं. तो वेक्टर बाळू आपण काढतोय कसा तर बाळू त्यासाठी आपण काय करतोय, AB बारला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करतोय बाळू. सो इथून पुढे लक्षात ठेवणे की जर एखाद्या वेक्टरचा युनिट वेक्टर ड्रॉ करायचा असेल बाळू तर तुम्हाला काय करावं लागेल, तर त्या वेक्टरचा युनिट वेक्टर ड्रॉ करण्यासाठी त्याला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करावं लागेल बाळू. ठीक आहे. ओके. हां. सो आता बाळू आपण जे काय डिस्कस केलं ते जरा असं रिकॅप करूयात. पहिली गोष्ट म्हणजे बाळू आपण वेक्टर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी डिस्कस केली. फिजिक्समधल्या डेफिनेशन झाल्यानंतर बाळू आपण मग मॅथमॅटिक्समध्ये आलो होतो, ज्याच्यामध्ये स्केलर क्वांटिटीला बाळू आपण रिअल नंबर रिप्रेझेंट करतोय.
वेक्टर क्वांटिटीसाठी बनवून आपण एक लाईन सेगमेंट कन्सिडर केला, त्याला एक डायरेक्शन दिली, दॅट विल बी कॉल्ड एज वेक्टर. ठीक आहे. वेक्टरला मग रिप्रेझेंट कसं करायचं, इनिशियल पॉईंट, टर्मिनल पॉईंट, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर बाळांनो आपण टाइप्स ऑफ वेक्टर्समध्ये आलो होतो. टाइप्स ऑफ वेक्टर्समध्ये आपण झिरो वेक्टर आणि नल वेक्टर हे डिस्कशन केलेलं आहे बाळांनो. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. टिल देन थँक्यू सो मच.